लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविधांगाला सगळा परामर्श देताना इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील तसंच दिलीप अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि चॅनल यांच्या एका मार्गदर्शनाखाली वृत्तसमन्वयक पद्माकर कावळे, विशेष प्रतिनिधी दीपक सोमवार, विक्रांत कावेकर, मनोज हुनसुळे, मुकुंद उकरंडे, रविकांत बर्ले, राजू गायकवाड, सुजित भट्टांबळे, राजेश कानडे, कृष्णा रेडेकर, कार्तिक पंगुळवाले, जे सगळं आमचं एक टेक्निकल सगळं ही आपलं आपण जे ही आता आपण सगळा हा चर्चात्मक कार्यक्रम पाहतोय तो कार्तिक पंगुळवाले यांच्या एका कुशल तंत्रज्ञानाखाली हा सगळा आपण कार्यक्रम पाहतोय. त्याचबरोबर अशोक गुजरे, बसवराज जोजन अशा टीमच्या माध्यमातून आज आपण महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष चर्चात्मक अशा एका सत्राला सुरुवात केलेली आहे. आणि या सगळ्या व्यासपीठावर आपण विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे नेते, लोकप्रतिनिधी यांना आपण निमंत्रित करणार आहोत आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे आपले मनातले प्रश्न आहेत ते आपण इथे उपस्थित करणार आहोत. आणि त्याचबरोबर एकंदरीत या सगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना नेमकं काय म्हणायचंय, आजवरचे जे विकासाची कामं केली त्याबद्दल त्यांना काय म्हणायचंय किंवा जो आमचा विकास रखडला गेला असं जर काही असेल तर त्याबाबतची प्रतिक्रिया काय, असं एकंदरीत सगळं चित्र स्पष्ट व्हावं हा एकंदरीत आपला उद्देश आहे. आणि एकूणच मतदारांसमोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारं चित्र स्पष्ट व्हावं याकरता हा महासंग्राम विशेष चर्चात्मक कार्यक्रम. आणि आज यामध्ये सहभागी होत आहेत युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर, जे शिवसेनेची बाजू या ठिकाणी मांडतील. त्याचप्रमाणे भाजपचे मीडिया प्रमुख जे आहेत ते संदीप जाधव आज या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्यांचं या ठिकाणी स्वागत. याबरोबर नेहमीच एक युवक कार्यकर्त्यांसह अगदी ज्याला आपण म्हणू की पुढाकार घेत कार्य करणारे आमचे काँग्रेसचे प्रवक्ते राज सरगर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम हे आज या चर्चेमध्ये सहभागी झाले. या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि चर्चेला आपण सुरुवात करतोय. आणि सर्वात प्रथम अगदी राज सरगर यांनाच एक विचारायचं आहे, कशा प्रकारचा भरोसा आहे आणि जे आपण म्हणतो की परिवर्तन होणारच, महाआघाडी येणारच, याचा विश्वास आज कितपत आहे आणि कशाच्या जोरावरती आहे? नक्कीच 100% आम्ही जे ब्रीदवाक्य घेऊन चाललोय की बाबा परिवर्तन होणारच, महाआघाडी येणारच, याच्या मागचं कारण असं आहे की बाबा तुम्ही पाहिलं असेल देशामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि देशाची निवडणूक आज मला वाटतं की बाबा का वेगळ्या दिशेने चाललेली आहे. कुठेतरी जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. नरेंद्र मोदींनी जे देशाला वादे केले होते, जी आश्वासनं दिली होती ती कुठेतरी आश्वासनं पूर्ण होत नाहीत असं आज पूर्ण देशाचं चित्र दिसतंय. अच्छे दिनचं असेल, 15 लाखाचं असेल किंवा कर्जमाफीचा असेल, भ्रष्टाचार मुक्तीचा असेल, काळा पैसा परत आणण्याचा मुद्दा असेल किंवा अतिरेक्यांना आणण्याचा मुद्दा असेल किंवा महागाई कमी होईल अशा पद्धतीने जे त्यांनी वादे केले होते, जे डेव्हलपमेंटचे, विकासाचे वादे त्यांनी जनतेसोबत केले होते, ती कुठेतरी जनतेची फसवणूक झाल्यासारखं आज पूर्ण देशामध्ये वातावरण आहे. त्याच्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की बाबा या काळामध्ये जनता आता यांच्या भूलथापांना पहिलाच फसलेले आहे, आता ती पुन्हा फसणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रातलं, या राज्यातलं, या देशातलं पूर्ण वातावरण पाहता 100% परिवर्तन होणार आणि आघाडी येणारच हे आमचं ब्रीदवाक्य सत्य होणार आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार या राज्यामध्ये तर येणारच आणि देशामध्ये काँग्रेसच्या मित्रपक्षांसोबतचं सरकार येणार आहे. 23 मे ला आम्ही नक्कीच विजय जल्लोष साजरा करू असा आम्हाला विश्वास आहे. पण राजी मागच्या जो काही काँग्रेसवरचा राग होता जनतेचा, आज तो तुम्हाला वाटतो की कमी झाला आहे? आणि कमी झाला असेल तर तो कोणत्या कारणाने? काँग्रेसवरचा राग होता असं मी म्हणत नाही. कसं आहे माहितीये का, आम्ही आमच्या केलेल्या कामाची मार्केटिंग करायला कुठंतरी कमी पडलो. आम्ही भरपूर कामं केलेली. विरोधी पक्ष ओरडत असतो की 60 वर्ष काय केलं नाही, 70 वर्ष काय केलं नाही. 70 वर्ष आम्ही आज लोकशाही टिकवायचं काम केलेलं आहे. म्हणून ह्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका आजही होत आहेत आणि जो विकास झालेला आज आहे, ज्याच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने ही सत्ता काबीज केली, जे सोशल मीडिया असेल, मीडिया असेल, तंत्रज्ञान जे आध्यात्मिक वापरून त्यांनी जे केलेलं आहे, त्याचं मूळ सुरुवात, त्याची निर्मितीच आमच्या काळामध्ये राजीव गांधी यांनी त्याचा पाया रचलेला आहे. आणि ते म्हणतात की बाबा काही केलेलं नाही आहे. त्यामुळे रोष वगैरे होता असं नाही.
जनता भूलतापांना बळी पडली होती. जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे की बाबा कुठेतरी आपली फसवणूक झालेली आहे. त्याच्यामुळे 100% सांगतोय निवडणुकीमध्ये सोलापूरकरांची चूक झाली अशा प्रकारचं म्हणणं असं. देशाची चूक झाली, पूर्ण सोलापूरची देशातच चूक झाली, देशाची चूक झाली, फसवणूक झाली. अर्थात आपण ही जी चूक झाली किंवा फसवणूक झाली जे म्हणतोय त्याच्या बाबतीत आमचे भाजपाचे आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते उत्तर देतील. सुहास कदम साहेब, या वेळेला सुद्धा तुम्हाला काँग्रेस बरोबर जाण्याचं तेवढं उरलेलं आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं चित्र पाहिल्यानंतर मनाने आपला प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्म पाळतेय का आणि कशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे? राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा म्हणजे काँग्रेसनं आपल्या हातावरती जे घड्याळ बांधलंय ते चित्र कितपत खरं? हो, नक्कीच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आज तुम्ही बघताय देशामध्ये महागठबंधन एकत्रित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला देशामध्ये, त्यांचं नाव आहे शरदचंद्रजी पवार साहेब. आज तुम्ही बघताय देशाची परिस्थिती अशी आहे की काही दिवसांनी यांच्या भाजपच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर नक्कीच ह्या भारत देशामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. दुसरी गोष्ट अशी की मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने देशाच्या युवकांना रोजगाराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता, 15 लाखाचा विषय सांगितला होता. देशाच्या माध्यमातून आपण देशाचा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने महासत्तेपर्यंत घेऊन जाण्याची सुद्धा त्यांनी भूलतापा त्यांनी मांडला गेला होता. त्याच्यानंतर जीएसटी असतील, त्याच्यानंतर आरक्षण असेल, विविध प्रत्येक राज्यातलं जे काही आरक्षण त्या बाबतीत आरक्षण असेल, या माध्यमातून त्यांनी आज सपशेल त्यांना अपयश आलेलं आहे. पण त्या माध्यमातून ह्या भाजप सरकारला जर रोखायचं असेल तर देशातील सगळ्या पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे आणि ह्यांचा मुकाबला केला म्हणजे ह्यांचा सामना केला पाहिजे. अशा पद्धतीची व्यूहरचना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याच्यानंतर राहुल गांधी असतील, तेलुगू देशमचे असतील, अशा सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन भाजपला रोखायची ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाहीये का? नाही, नक्कीच आहे. आज तुम्ही बघताय आपण बघतो की महागठबंधन सारखं चित्र उभं केलं गेलं, प्रत्यक्षात ते महागठबंधन सुद्धा अवतरलेलं नाहीये. ही ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाहीये का की भाजपचा मुकाबला करायचा? नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की महागठबंधनच्या माध्यमातून तुम्ही बघताय की बाबा कोणता पक्ष काही कारण की निर्णय घेताना काही राज्य पातळीवरचे निर्णय वेगळे असतील, विधानसभेचे निर्णय वेगळे आहेत आणि लोकसभेचे निर्णय वेगळे आहेत. ज्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही बघताय तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही दोघेही एकमेकाला साथ देऊन एकमेकांच्या भाऊबंदकीला हात देऊन आज आम्ही त्या ठिकाणी लढतोय, संघर्ष करतोय. कारण की आमचे जे राष्ट्रीय नेते असतील आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, या ठिकाणचे अशोक पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, ह्या दोन्ही पक्षाचे एकत्र येऊन मोहोळमध्ये राष्ट्रवादीकडून सुशीलकुमार शिंदेना विरोध होतोय. नाही असं तुम्हाला वाटतंय? अजिबात होणार नाहीये. हे कारण की आज तुम्ही बघताय की प्रवाह वेगळा जरी असला तर आदरणीय शरदचंद्र पवार आदरणीय सुशीलकुमार शिंदेच्या पाठीशी मोहोळ तालुकाच नव्हे तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सगळा तालुका आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. आणि तुम्हाला नक्की सांगतो 23 मेच्या रोजी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबच विजय होतील आणि माढा लोकसभा मतदारसंघातून आदरणीय संजय बाबा शिंदेच विजय होतील हा आमचा ठाम निश्चय आहे. आज तुम्ही बघताय की सोलापूर सोलापूर लोकसभा असू दे किंवा माढा लोकसभा मतदारसंघ असू दे, आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून अभ्यास करायला गेला तर शेतकऱ्याच्या कर्जमाफी बाबतीत भाजप सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे. आज त्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना असेल, नवनवीन योजना असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेली धोरणं असतील, कृषी धोरण असेल, ह्याच्यामध्ये ठरवण्यामध्ये आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये ह्या भाजप सरकारला अपयश आलेलं आहे. आणि माढा लोकसभा मतदारसंघातून नक्कीच तुम्हाला सांगतो की आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे संजय बाबा शिंदेही विजय होतील. आता विरोधाचा मी म्हटलो की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विरोध होतोय. नाही मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू भित्तीपत्रकावरून चित्र निर्माण ऐकून घ्या. ज्या भिंतीचित्रकावरून हे सोशल मीडियामध्ये चित्र निर्माण केलं गेलं ते एक त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नव्हते, त्यांनी अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं होतं. कुठंतरी एक गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न सोशल मीडियामधून कोणीतरी केला होता. पण मोहोळ मतदारसंघ हा नेहमीच राजन पाटील मालकांच्या शब्दापुढे जाणार नाहीये. नेहमीच आतापर्यंत सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी मोहोळ मतदारसंघ खूप ताकदीने उभा राहिले. आणि मला सांगा खरंच अभिमान वाटतोय की बाबा आज तुम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहिली तर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जास्त ताकदीने जर कुठं प्रचार होत असेल, होम टू होम असेल, सभा घ्यायचं काम कुठं असेल, निष्ठेने कुठं काम चालू असेल, सगळ्यात जास्त म्हणजे इतर तालुक्यामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात. पण तुम्ही मोहोळचा मुद्दा बोलताय त्याच्यामुळे म्हणतोय की मोहोळ मतदारसंघातून साहेबांना सगळ्यात जास्त लीड द्यायचा शब्द मोहोळचे नेते आमचे नेते राजन मालक पाटील यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच तिथून लीड मिळणार आहे. हा गैरसमज आहे. मोहोळची जनता मोहोळचे नेते आमच्या सोबत आहेत. बघतोय की काँग्रेस राष्ट्रवादी केवळ भाजपाला बाता मारल्या
एवढ्या एका मुद्द्यावरती हा निवडणुकीचा प्रचार होतोय, पण ज्या बाता मारल्या त्याच्यावरती शेवटी पर्याय काय? आणि एक होतं की आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं जो काही राज्याची धुरा होती, त्यानंतर आपण केंद्राचं चित्र पाहिलं तर काँग्रेसचा जो काळ होता तो बहुतांश असा काळ राहिलेला आहे आणि लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काँग्रेसकडनं देखील होत्या. आणि त्या दरम्यान आपण बघतो की बरंचसं पाणी वाहून गेलं. आता जो काही आपल्याला जी चर्चा करायची ती आपण बघतो की भाजपचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ तो कशा पद्धतीचा राहिला. आणि जेव्हा भाजपा या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरते किंवा मतदारांसमोर जाते, नेमकी भाजपची कोणती भूमिका आहे? खरंच हे 800 दिन आणि ज्याला आपण म्हणू सबका साथ सबका विकास हे प्रत्यक्षामध्ये उतरलं का? संदीप जाधव, याबद्दल तुमचं? नक्कीच सबका साथ सबका विकास हे नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न होतं भ्रमनिरास आला अशा एका शब्दात अजिबात नाही, तसं सांगता येणार नाही किंवा तसं झालेलंही नाही. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं सबका साथ सबका विकास. त्या पद्धतीनं त्यांनी समाजातल्या देशातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केलेला आहे. आणि आपण बघू शकतो ग्रामीण भागामध्ये की ते उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा आयुष्यमान भारत योजना असेल, हे आपल्या डोळ्यासमोर गोरगरिबांना आज त्याच्यामध्ये भेटतंय. प्रत्येक योजनेमध्ये लाभ त्याचा भेटला जातोय. मी असं ऐकून आहे की राजीव गांधींचं स्टेटमेंट होतं की ज्यावेळेस केंद्रातून रुपया खाली पाठवला जातो राज्यामध्ये, त्यावेळेस ते 80 पैसे तर मध्येच गायब होते. 20 पैसे सुद्धा ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नव्हते. पण मोदी साहेबांनी आज असं केलेलं आहे की जनधनच्या मार्फत जे काय करोडो अकाउंट लोकांचे त्यांनी खोललेले आहेत, केंद्रातून जर रुपया पाठवला तर तो रुपया पूर्ण सुरक्षित जनतेच्या हातामध्ये जातोय. प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा झाला. आज घरकुल योजनेमध्ये फायदा झालाय. आणि आज उज्ज्वला गॅस जर आपण बघायला गेलो तर त्या लाभार्थ्यांकडून अगदी जेवढी पूर्णपणे वसुली आहे ती पूर्ण वसुली केली जाते त्या सिलेंडरच्या किमती मोफत दिलेलं आहे. आम्ही स्वतः 100 रुपये घेतलेले ती पूर्णपणे वसुली त्या उज्ज्वला योजनेमधनं होते. नाही, तसं साफ चुकीचं हे. आम्ही सोलापूरमध्ये शिबिर घेऊन मोफत दिलेलं, आम्ही स्वतः पुरावे देतो तुम्हाला. याचे आहेत त्या पूर्णपणे त्या जोडणीची संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्यानं त्या ग्राहकांकडनं वसूल केली जाते. भारत पेट्रोलियम असेल किंवा अन्य आपल्या कंपन्या असतील, गॅस कंपन्या. मला असं वाटतं तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे. तुम्ही एक गॅस कंपन्यांकडनं तुम्ही त्याची सविस्तर माहिती घ्या की उज्ज्वला गॅसच्या बाबतीत ग्राहकांकडनं कशा पद्धतीने पैसा वसूल होतोय. आम्ही ज्या पद्धतीनं जे उज्ज्वला गॅस योजनेचे जे कनेक्शन मोफत दिलेले आहेत, आम्ही सोलापुरात मतदारांसमोर जातोय, कोणते मुद्दे घेऊन जातोय? आज स्मार्ट सिटीचं काम असेल सोलापूरमध्ये, आपण सोलापूरमध्ये बघू शकतो रेल्वे स्टेशनचा काय अपलट झालेला आहे, रंगभवनचा काय अपलट झालेला आहे. होम मैदानचं तुम्ही रूप अगोदरचं आणि आताचं बघू शकतो. येणारं आता जे काय फ्लायओव्हर सोलापूरमध्ये होणार आहेत त्याचे सुद्धा सध्याचे कामं म्हणजे सरकारी लेवलला चालू आहेत. ते थोड्या दिवसामध्ये थोड्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सोलापूर 20 वर्षापूर्वी काय होतं आणि आता काय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचं नियोजनबद्ध विकास चालू आहे. वानकर साहेब, हे सगळं आता आपण बघतो की युतीच्या माध्यमातून प्रचार आपला सुरू आहे. शिवसेना खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणू की अगदी मनापासून या प्रचारात उतरलेली आहे. निश्चितच. कारण जेव्हा आमचे इथे शिवाजी सावंत झालेले होते तेव्हा त्यांनी म्हटले की आमचं आधी पालिकेच्या पदांचं देणं घेणं बोला आणि नंतर आम्ही प्रचारामध्ये उतरू. उद्धव ठाकरे यांनी जे काही युतीची घोषणा केली ती केवळ ती मुंबईपुरती की एका दिखाव्यापुरती होती. सोलापूरमध्ये मात्र आपल्याला दिसलं की चित्र अजूनही शिवसेना एक दिला ज्याला म्हणू ती प्रचारात दिसत नाही. प्रथमतः आपण अतिशय सुंदर कार्यक्रम हा घेतलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमला मी इन चॅनलच्या शुभेच्छा देतो. आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या सोलापूरवासियांना आणि माझ्या माता भगिनींना माझा प्रथमतः मी मानाचा जय महाराष्ट्र. मी आत्ताच माझे मित्र अतिशय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी, त्यांच्या उमेदवाराविषयी, एकंदरीत सोलापूर आणि राज्याच्या आणि केंद्राच्या प्रश्नाला हात घालत एकंदरीत कसं योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. मी सोलापूरवासियांना या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की शिवसेना आणि भाजप ही युती ही आजची नाही, तर गेले 30 वर्ष झाले ही हिंदुत्वाच्या विचाराशी निगडीत देव, देश आणि धर्म या विचारसरणीला एकत्रित ठेवून या दोघांची युती झालेली आहे. आणि ह्या दोघांच्या आमच्या विचारसरणी एक असल्या कारणाने मध्यंतरी काळामध्ये प्रत्येकाच्या घराघरीमध्ये आपण बघतो भावाभावाचे देखील मतभेद असतात, परंतु ते कायमचे नसतात.
ते त्या पद्धतीने देखील आमचे विकासाच्या मुद्द्यावर आमचे काही मतभेद होते आणि ते आम्ही त्यांना पटवून दिले आणि ते गोष्टी त्यांनी स्वीकारल्या आणि पुन्हा आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही युती शासनाचं पुन्हा एकदा विधानसभेवर आणि केंद्रामध्ये भगवा फडकवण्याच्या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आपला प्रश्न असा आहे की या ठिकाणी माझ्या मित्रांनी सांगितलं की शिंदे साहेबांनी अशा अशा पद्धतीने विकास केला. मी माझ्या मित्रांना काही आठवण करून देतो इच्छितो की आदरणीय शिंदे साहेब हे सोलापूरचे सुपुत्र म्हणून गणले जायचे, आजही गणले जातात. ते तुमच्या कळपामध्ये गणले जातात. तमाम सोलापूरवासियांची ती इच्छा नाही आहे. वस्तुस्थिती ही आहे की इतक्या पद्धतीने सातत्याने सत्तेमध्ये वाटा असताना सत्तेमध्ये अनेक महत्वाचे केंद्रातले महत्वाचे 2 नंबरचं मंत्रिपद भूषवणं असेल, अर्थमंत्री असेल, ऊर्जा मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, राज्यपाल असेल, आपल्याला सांगता येणार नाही शिंदे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी मंत्रिपद भोगलेली. मग माझ्यासारख्या घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या तमाम सोलापूरवासियांना असा एक प्रश्न पडतो की का इतकं सगळे मंत्रिपद, एवढं सत्ता एक हाती असून सुद्धा, एवढी 25, 30, 40 वर्ष एका घराण्याचं सगळं तुमचं कारभार असताना सुद्धा तुम्हाला सोलापूर वासियांनी गेल्या निवडणुकीमध्ये 1,58,000च्या फरकाने तुम्हाला तुमचा पराभव का केला याचं उत्तर तुम्ही पहिला यातलं सोलापूर वासियांना द्यावं. दुसरा मुद्दा, तुम्ही ज्या 2014ला तुम्ही तुमच्या विकासाच्या गप्पा मारणं आवश्यक होतं, तुमचं मार्केटिंग करायला आम्ही कमी पडलो, आताच आमचे मित्र सांगितले, ती मार्केटिंग कमी पडलेले तवाचे विकास कामाचे भूलतापा आता देण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्या सोलापूर वासियांना मी अजून आठवण करून देतो की सोलापूरला मेट्रो चालू करतो म्हणून काँग्रेसवासियांनी आश्वासन दिलेलं होतं. जेव्हा मंत्र्याची एवढी यादी त्यांनी भोगलेली असताना त्यांनी कधी मेट्रो दिलेलं नाही, कधी आपले बेसिक पायाभूत प्रश्न सोडवले नाहीत. एखादा मोठा उद्योगधंदा सोलापुरात आणलेला आहे, इथले बेरोजगार मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागलेले होते, त्याच्यावर का आळा घालण्याचा प्रयत्न केला नाही. आज कुठल्या तोंडाने तुम्हाला नैतिक अधिकार आहे लोकांसमोर जाण्याचा, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यात मला इतकंच या निमित्ताने आवर्जून मला सांगायचं आहे की सोलापूर वासियांनी या ठिकाणी मतदान करताना एक बाब लक्षात घ्यावी, आपल्या सोलापूरचा जो चेहरामोहरा बदलत आहे तो युती शासनाच्या माध्यमातून बदलत आहे. आपण चौपेर बघत आहोत. आज सोलापूरला 27,000 कोटी रुपये पॅकेज रस्त्याचं मिळालेलं, चौपर रस्त्याचं सोलापूरला चालू आहे. माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही सोलापूरचा चौपेर विकास चालू आहे. सोलापूरचा चौपेर विकास तुम्हाला जर खंड पाडायचा असेल, मध्ये बंद करायचा असेल तर पुन्हा याला तुम्ही गोळाच्या गणपती निमित्ताने मला सोलापूर वासियांना सांगा. भाजपकडून बाता मारल्या जातात आणि काँग्रेसकडून 30 की कामं सांगितली जातात. संघर्ष आपण आता म्हणतोय की महत्वाचा प्रश्न तोच होता की शिंदे साहेबांच्या बाबतीत आपण विकासाची कामं सांगताना तो पाडा आपल्या समोर येतोय. आम्ही उजनी केलं, आम्ही सिव्हिल केलं, आम्ही विद्यापीठ केलं, मग लोकांनी का नाकारलं? नाही, आपण बघतोय हे केलं तर लोकांनी का नाकारलं? याच्यापेक्षा वेगळी जी कामं आहेत ती समोर का येत नाही? ऐकून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या तुमच्या साक्षरबद्धाच्या प्रचाराला लोक कंटाळले, नाही. त्यामुळे वैतागले काँग्रेसचं नाव काढलं की लोक घर बंद करून टाकायला लागले. आमचे मित्र संदीप जाधव ऐकून घेतलं तुमचं, आमचा ऐका करा. ऐकून घ्या. आमचे मित्र सहकारी जे संदीप जाधव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, ते जे योजनांचे नाव घेतात त्या योजना पूर्ण काँग्रेसच्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्याची नीट त्यांना अंमलबजावणी करता येईल नाही. नाव बदलाय. ऐकून घ्या. नाही, उज्ज्वला गॅस, मनरेगा असेल, आयुष्यमान भारत योजना ही तुमच्या काळामध्ये चालू होती. मनरेगा असेल, काँग्रेसच्या काळामध्ये 9 सिलेंडर मिळत होते. आज तुम्हाला पाहिजे तेव्हा सिलेंडरचा भाव काय होता? सिलेंडरचा भाव त्यावेळेस काय होता? आज सिलेंडरचा भाव काय? सिलेंडरच मिळत नसतील तर त्याच्या भावाचा सिलेंडरचा आजचा भाव बघा, तुम्ही तेव्हाचा भाव बघा. कुठेतरी जनतेची दिशाभूल करताय. संजय गांधी योजनेचं नाव बदललंय. आयुष्यमान, संजय गांधी बदलून आयुष्मान, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाचं बदलून स्वच्छता अभियान. अशा पद्धतीने नुसतं योजनांचे नाव बदलून विकास होत नव्हतो. दुसरी गोष्ट ते म्हणत होते की बाबा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये विकास झालेला आहे. अहो, तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या काळात काहीच झालं नाही, तर तुमच्या माहितीचं सांगतो ही स्मार्ट सिटीची जी
निवड झालेली आहे ते काँग्रेसने आतापर्यंत या स्मार्ट सिटी सोलापूर धुळीने स्मार्ट सिटी निवड झालेली आहे आजपर्यंत काँग्रेस पक्षाने सोलापूर शहरामध्ये त्याच्या माध्यमातून स्मार्ट सिटीची निवड झालेली आहे. त्याच्यामुळे आज शहरामध्ये जी कामं दिसतात ती स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दिसतात. दुसरी गोष्ट म्हणतात की त्यांनी काम केलंय, त्यांचं अपयश इथंच आहे, यांचं अपयश इथंच आहे की बाबा त्यांनी जर काम केलं असेल या शहरामध्ये विकास केला असं ते म्हणत असले. ते म्हणतात की बाबा सोलापूर शहरामध्ये जुनी कामं पुन्हा एकदा काँग्रेस 30 सांगते. अहो आम्ही काहीतरी केलेलं आहे म्हणून आम्ही पुन्हा तेच काम सांगतोय. तुमच्या भारतीय जनता पार्टीचे जे विद्यमान खासदार होते शरद बनसोडे पूर्ण 40 वर्ष याच्यावरून सबशेर त्यांचा पराभव लक्षात येतो की कुठेतरी ते विद्यमान खासदार काम करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सोलापूर शहराचा महापालिकेतला कारभार असेल, राज्यातला कारभार असेल, या दोन मुख्यमंत्री दोन जे मंत्री जिल्ह्याला नाही ऐकून घ्या, दोन मंत्री एक पालकमंत्री एक सहकार मंत्री या जिल्ह्याला मिळाला आहे. एक खासदार होता महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये 5 वर्षामध्ये त्यांनी एकही ठराविक काम केलेलं नाही. नुसतं भूलथापा देतात, जनतेची दिशाभूल करायचं काम करतात. महापालिकेमध्ये बघितलं तर यांच्या मंत्र्याचं या मंत्र्याचे पटत नाही, त्या खासदाराचं त्या मंत्र्याशी पटत नाही. अहो सोलापूर शहराच्या विकासाबद्दल यांनी कधी विचारही केलेला नाही. शिंदे साहेबांनी या सोलापूर शहरामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी सांगतो. मला फक्त आमच्या सहकार्यामध्ये 5 वर्षामध्ये एनटीपीसी सारखा, बीएसएफ ट्रेनिंग सेंटर सारखा, विमानतळासारखा एखादाही प्रकल्प त्यांनी आणला असेल, त्यांनी एखादाही 5 वर्षामध्ये प्रकल्प आणला असेल तर मी इथं कार्यक्रम सोडून द्यायला तयार आहे. एक ठोस कार्यक्रम यांच्या खासदारांनी केलेला असू द्या, यांच्या मंत्र्यांनी केलेला असू द्या, दिशाभूल करणं, काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाची नावं बदलणं, याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने काय केलेलं नाही. शिवसेनेला तर बोलायचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. 5 वर्ष सत्तेमध्ये राहून जनतेशी भाजपाची भांडण करायचं. एवढी संधी मिळाली म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं, अर्थमंत्री म्हणून आमचे शिंदे साहेब जवळपास 13 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला होता. केंद्रीय मंत्रीपद होते, लोकसभेचे नेते म्हणून ते होते. एवढी सगळी महत्वाची पदं असताना आम्ही जो काही म्हटलं जातं विकास केला, जेव्हा जी कामं सांगितली जातात त्यावर सोलापूरकरांनी समाधान मानायचं. नक्कीच सर, समाधान मानावंच लागेल. आज तुम्हाला सांगू इच्छितो आज तुम्ही सर ऐका, एक आपण लक्षात घेऊ, उजनी सोलापूर जलवाहिनी आणली म्हणलं, या समांतर जलवाहिनीसाठी आजपर्यंत तुम्हाला कालावधी लागावा. महापालिकेत तुमची सत्ता होती, केंद्रामध्ये सत्ता होती, राज्यात सत्ता होती. एक साधा प्रश्न होता, एक समांतर जलवाहिनी आपण आणू शकत नाही. सोलापूरकरांना कोणतं दिलं जर कोणी रचला असेल तर त्यांचं नाव सुशील कुमार शिंदे. आणि इथले उद्योग व्यवसाय मोठी पदं भोगली. इथले उद्योग व्यवसाय मी आज रेल्वेच्याच माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, आज तुम्ही जी सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस ती बघताय पुण्यात, आज आपण 3.5 तासामध्ये पुण्यामध्ये पोहोचतो. ती कोणी आणली? आज 3.5 तासात आपण जात नाहीत, आपल्याला 5 तास 4.5 तास. सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणला. कोणी बनवला? तो सुशील कुमार शिंदे साहेबांनी बनवला. आज तुम्हाला सांगतो, आज सोलापूर विजापूर असू दे किंवा सोलापूर पुणे मुंबई एक्सप्रेस हवे दळणवळणाच्या माध्यमातून किंवा विडी उद्योग असू दे, असे सगळे महत्वाचे उद्योग जर कोणी आणले असेल तर आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मला या सगळ्या मला या उद्योग सांगा. आणि एका खासदाराला मी आज या ठिकाणी आवाहन करतोय आणि महापौरांना, आज यांची सत्ता सोलापूर शहरामध्ये यांची सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि देशामध्ये सत्ता आहे. काय केलं सोलापूर सांगा? सोलापूर शहरामध्ये अशी कोणती कंपनी तुम्ही सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आणली आणि एका युवकांना रोजगार दिला? फक्त एका कंपनीचं नाव सांगू द्या. आज मी छाटोटोपणे सांगू इच्छितो, प्रिसिजन कंपनी शिंदे साहेबांनी, थर्मॅक्स कंपनी कोणी आणलेलं नाही, त्या कंपनी त्या स्थायिक झाल्या. जे म्हणणं आहे की हा विकास जो आहे तो काँग्रेसच्या माध्यमातूनच झाला, पटणार आहे काय? सगळे अजिबात पटत नाही. महत्वाचं म्हणजे जो विकास झाला, आपण जो विकास झाला म्हणतो तो विकास तरी म्हणायचा का? विकास झाला
हा विकास जर 40 वर्षामध्ये झाला असता तर सोलापुरातले युवक कामधंदे सोलापूर सोडून पुण्याला गेले नसते. आली नसती ना. अहो 5 वर्षापूर्वी सोलापूरचं रूप बघू शकता. सोलापूर धुळीनं भरलेलं होतं. आज सोलापूरकरांमध्ये तुम्ही जनतेमध्ये जावा, विचारा सोलापूरमध्ये कुठे धूळ दिसते. पाण्यावर येऊ आपण, पाण्यावर येऊ. हे असं होणार नाही. श्वास करा, श्वास एक मिनिट. नाही श्वास तसं नको, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. ऐकून घ्या, ऐकून घ्या. आपण एक आहे काँग्रेसने विकास केला असं आपण धरून चालू. तुम्ही बोला, खोटं बोल, रेटून बोल. जाधव साहेब नाही एक मिनिट. शिवाजी त्याला मी सांगतो तुम्हाला, बोला बाबतीत मी बोलत होतो. बोला. 5 वर्षापूर्वीचं सोलापूर आणि आताचं सोलापूर आपण शहरामध्ये फिरून जनतेला तुम्ही दाखवू शकता. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता की सोलापूरमध्ये काय बदल झाला काय नाही. राहिली गोष्ट पाण्याचा, तर पाण्याचं नियोजनाअभावी नियोजनाअभावी पाण्याच्या 8 दिवस उशीर होत असेल, पण हे आज ह्याचं खापर पण तुमच्यावर फोडतो आम्ही. काँग्रेसने तरी कुठे दिले? काँग्रेसने कुठे दिलं पाणी? नाही राजजी, काँग्रेसने तरी कुठे दिलं पाणी? राजजी महत्वाचं एक मिनिट. सुहासजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये दूषित पाण्यामुळे 21 जणांचा बळी गेलाय. दोघे विसरू नका. बोला उत्तर द्या. नैतिक अधिकार नाही आणि तर बोलण्याचा अधिकार नाही. शेतकरी आझाद मैदानमध्ये नाही जाधव साहेब आता एक पण जाधव साहेब नाही एक लक्षात घ्या. जिथं भाषा पण जाधव साहेब एक मिनिट नाही पण जाधव साहेब लक्षात घ्या. पालकमंत्री आपल्या सोलापूर शहरातले, सहकार मंत्री इथले आहेत. असे 2 मंत्री इथं असताना मला 8-8 दिवसाला पाणी मिळावं याचं भाजपाच्या कुठल्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला कधी गांभीर्य वाटलं नाही. प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की समांतर दुहेरी जलवाहिनीचा विषय जो आहे तो भाजप शासनामध्ये त्याच्यासाठी 250 कोटी रुपये महानगरपालिकेला 500 वर येत्या 5 वर्षात नाही ही दुहेरी जलवाहिनी आम्ही पाहिजे. पालकमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 5 वर्षामध्ये हा पाण्याचा प्रश्न तुम्ही 40 वर्ष जो प्रश्न हे साहेबांनी आणलं तर त्यांचं खापर त्यांच्यावर फुटणार आहे. ह्यांची ही देण आज जी पाण्याची टंचाई चालवली ही त्यांच्यामुळे झालेली आहे. फक्त हवेच्या जोरावर तुम्ही ज्या दिवस चालणार नाही राष्ट्रवादीचे मित्र माझे गोंधळ घालून कसं आमचं जे स्पष्टीकरण आहे, आमचं जे म्हणणं आहे
बऱ्याच वेळेला आपण एक आंदोलनाचे पटलांना विष पाठवून मारायचा नाही, प्रयत्न नाही, तुमच्या लोकांनी राज- केला. राज- तसे गुन्हे दाखल झाले. फिरदौस गुन्हे पटेल दाखल झाले. फिरदौस पटेल तुमचं उदाहरण आहे. गुन्हे दाखल आहेत तर पुरावे फिरदौस द्या ना पटेलचं तुम्ही. उदाहरण तुमचं आहे. बरं कुणी केलं त्याचे वानखडे पुरावे द्या. गुन्हे दाखल झाले तुमच्या नाही, नाही. नैतिकतेच्या गोष्टी फिरदौस- कळलं का तुमचा पक्ष फिरदौस- तुमचे शहराध्यक्ष तुम्ही ज्या तुमच्या पद्धतीने काँग्रेसमध्ये फिरदौस पटेलचं उदाहरण आहे असं विसरू नका तुम्ही. कशाचं उदाहरण आहे? नाही, एकमेकावरती रिव्हॉल्वर काढलेले आहेत त्यांनी. अहो, विष पाठवून मारायचा प्रयत्न नाही, करतात. नाही, नाही. एवढा आजच्या काळात सोलापूरचं नाही, राजकारण, नाही, गोळीबारापर्यंत- जाती भाषेचं राजकारण. एक युवक पण बोलू नाही, इच्छितो एक तुम्हाला मिनिटं. काय वानखडे साहेब, नाही, आपण महानगरपालिकेमध्ये जे- आम्ही सत्ता- भारतीय जनता पार्टी नाही, आणि एक मिनिटं. शिवसेनेला भांडायचं होतं. नाही, नाही, नाही. ह्यांच्या काळामध्ये ह्यांच्या दोन गट मीडिया बघू शकते नाही, सांगतो, मीडिया बघू शकते की आमचे वानखडे कसं गोंधळ झाला. नाही नाही वानखडे साहेब, आपण सरळ युवात बरीचशी आंदोलनं आपण आपल्या माध्यमातून केलेली होती आणि जो विकासाचा दावा एक भाजपकडनं करण्यात येतोय किंवा काँग्रेसकडनं करण्यात येतोय, हे सारे चित्र बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत आज आपण असाच विचार करूयात की सोलापूर शहर असंच चाललं तर कसं होईल? प्रथमतः मी माझ्या दोन्ही मित्रांना एक विनंती वजा एक हक्काने शब्द टाकतो की तमाम सोलापूरवासी आपल्याला घराघरातून आपले बघतायत, चर्चा ऐकतायत. ऐकू लागलेले आहेत. त्यामुळे आपण संयमाने आणि आहे, शांततेने प्रश्न तुम्ही बरेच आहेत. मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. नाही, चर्चा प्रश्न- करूया. मुद्द्यावर बोला. खोटं बोलू नका. खोटं बोला. नाही, जनता- नाही, जनता- राजू, राजू. जनता- पण आता तसे दिवस राहिले नाहीये. त्यांना बोलू द्या. गोंधळ घालून बोलू द्या. मिळणार नाही बोलू द्या. काँग्रेस राष्ट्रवादीला माझ्या हो, माहिती- विकासाच्या बोला, मुद्द्यावर बोला, बोला. रोजगाराच्या बोला. मुद्द्यावर बोला. 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 घ्या ना. तुम्ही मला रोजगाराच्या मुद्द्यावर बोला. ऐकून तुम्हाला घ्या. वानखडे साहेब, तुमच्या मंत्र्यांनी सांगा. विकासाच्या बाबतीत तुमचे जे नाही, मुद्दे नाही, आहेत, नाही, तुम्हाला एक त्याच्यावर राज्य- तोड मिळते. राज्य तुम्हाला आता- ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा. वानखडे साहेब, नाही, नाही. मत मिळणार नाही. नाही नाही तुम्ही आता स्पष्टपणे बोला, जी आंदोलन सगळी तुम्ही केलेली होती एकंदरीत आणि सगळ्यात महत्त्वाचं विकासाचा दावा जो काही काँग्रेस आणि भाजपकडनं केला जातोय, एक तटस्थ म्हणून हे सगळं बघताना आपल्याला एक सोलापूर शहरासाठी काय आवश्यकता आहे, कशा प्रकारचा एक हे बघा. विकास हवा आहे किंवा आमच्या बाबतीत घडलेलं काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या. साधारण सोलापुरातल्या युवकांच्या अनुषंगाने आपण जर बघितलो तर युवकांच्या अनुषंगाने इथं पहिला उद्योगधंदे आणि रोजगाराचा प्रश्न मिटणं गरजेचं होता, जे आमच्या मित्रांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं. पण माझ्या मित्रांना हे आवर्जून मी सांगू इच्छितो की उद्योगधंदे कुठलेही येण्या अगोदर, कुठलेही रोजगाराच्या इथं संधी निर्माण होण्या अगोदर इथल्या पायाभूत सुविधांमध्ये फरक पडणं, इथल्या बेसिक गोष्टींमध्ये विकास होणं ही काळाची गरज असते. पहिला आपण जर उदाहरणार्थ सांगायला गेलं तर पहिला भुयारी कामं, जर ड्रेनेज आणि पाण्याचे काम झाल्याशिवाय आपल्याला रस्त्याचं काम करता येतं का? पहिला भुयारी काम म्हणजे बेसिक कामं होणं लय गरजेचे असतात. त्याच धर्तीवर सोलापुरातलं तुम्ही जर बघितलात, उद्योगधंदे येण्यासाठी पुणे मुंबईमधील मोठ्या कंपन्या इकडे आकर्षित होण्यासाठी सोलापुरातल्या पायाभूत सुविधा मध्ये विकास होणं अपेक्षित होता आणि ह्याच्यावर पहिला केंद्रित या युती शासनाने केलेलं आहे. त्याचं उदाहरण एक, सोलापूरमध्ये दळणवळणाच्या अनुषंगाने चौपेर होत असलेले विकास, त्याचं उदाहरण काय? आज 4 पदरी रस्ते जर तुम्ही पुरावे द्या, तुमच्या काळात मंजूर झालेले रस्ते पडले, यावेळी 2.5 लाखाच्या फरकाने सोलापूर वासी पडतील. सिंचन घोटाळा, चिठ्ठी
नैतिक अधिकार नाही आहे. शिवसेना आपण एकंदरीत सगळं बघतोय. महत्वाचं म्हणजे आपण बघतोय की सोलापूरकरांना महत्वाचं म्हणजे आपण बघतोय की सोलापूरकर अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. राज सलगर साहेब, मला विचारायचं की विमानसेवा जी आहे, एक विमानसेवेच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की जे आपलं विमानतळ आहे तसंच कुठेतरी सुधारणा होत नसताना आणि तिथंच कुठली आपली विमानसेवा सुरू होत नसताना नवीन विमानतळाचा एक आपल्याकडे घाट घातला गेला. अर्थात तेही काम झालं नाही, हेही काम झालेलं नाहीये. जेव्हा तुम्ही तुमच्या नेत्यांकडे सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत असता, या गोष्टी मांडल्या जात नाहीत का त्यांच्यापर्यंत? किंवा जी वस्तुस्थिती आहे आमच्या युवकांच्या बाबतीमध्ये तुम्ही, आणि एक जेव्हा तुम्ही युवकांमध्ये असता, कुठले प्रश्न तुम्ही त्यांचे बघितलेत आणि आमच्या नेत्यांकडनं त्याचं गांभीर्य पाळलं जात नाही का? बघा, तुम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये मी बोलतोय आणि माझी विनंती आहे तुम्हाला की गोंधळ करण्यापेक्षा एक शांतपणे तुम्ही उत्तर द्यावे आणि मुद्दे, प्रत्येकाला वेळ मिळतोच आहे. सर, आम्ही बोलत असताना दिशाभूल नाही, हे बघा, दिशाभूल तुम्ही ठरवणार नाही. राज, तसं नाही, नाही, तुम्ही दिशाभूल ठरवणार तुम्ही कोण? दिशाभूल ठरवणार तुम्ही कोण? एक मिनिट, प्रश्नाचा विमानाचा विषय करण्याचा आनंद वाटला. आपण उडानवर पण येऊया, उडानवर येऊया. नाही, विमानतळ झाला. आणि एकूणच आज मला काय म्हणायचंय की एक दुर्दैव असं म्हणा आपलं की आमचा जो सोलापूर, तुम्ही खासदारावर येऊ नका. माझं म्हणणं असं आहे की आज आपण म्हणू की दुर्दैवानं आमचा युवक अन्य महानगराकडे वळतोय. हे सगळं टाळण्यासाठी जेव्हा आपण युवकांचे प्रश्न मांडत असतो, नेत्याने गांभीर्य उरलेलं नाही का आमच्या? मी भाजप आणि काँग्रेस असं म्हणत नाहीये, पण आमचे जे नेते आहेत, आमच्या नेत्यांकडे मला अगदी सरळपणे म्हणायचं आहे, आमचे जे नेते आहेत सोलापुरातले, त्यांना विकासाचं विजन दिसत नाही काही. मला असंच वाटतंय की बाबा आज सध्याच्या घडीला जे नेते आहेत त्यांना विकास, सध्याचं नाही, तुम्ही मला एक सांगा, आता ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाहीये. मी भूतकाळात जाणार, 60-70 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. सगळे खड्डेच पडलेले आहेत ना. एक जबाबदारी भविष्याकडे बघून पहिला मुद्दा विमानतळाचा मुद्दा नाही, विमानतळ आहे किंवा अन्य हजारो कोटी गुंतवले लोकांनी. जे आमचे आज बऱ्याच वेळा तुम्ही आंदोलन, राज आपण बघितलं, आज आपण बऱ्याच वेळा बघितलं, तुम्ही आंदोलन सुद्धा केली होती, युवकांच्या प्रश्न सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. या युवकांसाठी काही करण्यामध्ये आम्ही कमी पडतोय का? भाजप असेल, काँग्रेस असेल, मला हे म्हणायचं. पूर्ण गोष्ट ऐकून घ्या. सगळ्यात महत्वाचा, आमचे सहकारी जे आहेत, शिवसेनेचे आमचे सहकारी विठ्ठल वानकर साहेब, त्यांनी मुद्दा उपस्थित केला की सोलापूर शहराला पोषक वातावरण असलं पाहिजे तर विकास होतो वगैरे. चौपदरीकरण हे सोलापूर शहर हे कात टाकत होतं. सोलापूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा केंद्रीय शांतपणे सुशील कुमार शिंदे साहेब ऊर्जा मंत्री होते, त्यांनी एनटीपीसी प्रकल्प आणला. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री झाले तेव्हा त्यांनी बीएसएफ सेंटर, ट्रेनिंग सेंटर आणलं. नाही, याच्यातनं रोजगार मी काय म्हणतोय, नाही बरोबर आहे, यातून मला मी तोच प्रश्न विचारतोय. बीएसएफ सेंटर आणलं, एनटीपीसी आणलं. या एनटीपीसी मधनं सोलापूरच्या किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला? तिथं जाऊन आज सलगर साहेब चुकीची माहिती देऊ नका. नाही, मी तुम्हाला आणखीन एक त्यातली तुम्हाला आणखीन
आणखीन यातले आणखीन यातले भीषण नाही आणखीन एखादी बरेचसे उद्योग आज असेल, आजूबाजूला सिमेंट फॅक्टरी वाढलेल्या आहेत, सिमेंट फॅक्टरी काम करतोय तो आपल्या सोलापूरचा तरुण आहे. दुसरी गोष्ट एनटीपीसी आल्यामुळे तिथं वॉटर स्टोरेज वाढलेला आहे. वॉटर स्टोरेज तिकडचा जो आजूबाजूचा युवा वर्ग जो शेतीकडे वळत नव्हता तो शेतीकडे वळतो, तिथून शेती करतो, चांगला मोठा बागायतदार झाला, याच्यातून रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि राहिला प्रश्न विमानतळाबद्दल, तुम्ही बोलताय की सुशीलकुमार शिंदेनी त्यांच्या कार्यकाळामध्ये इंटरनॅशनल दर्जाचं विमानतळ मंजूर करून जागा अक्वायर करून घेतली होती की जेणेकरून विमानतळ झाल्यानंतर आजूबाजूला मोठमोठ्या कंपन्या येतील आणि सोलापूरकरचा जो तरुण आहे तो त्याला रोजगार मिळेल, तिथं मोठ्या कंपन्या आल्यानंतर सोलापूरचं डेव्हलपमेंट हे होईल. दुर्दैवाने सोलापूरकर त्या मोदींच्या भूलथापांना बळी पडले आणि त्याच्यानंतर सत्तांतर झालं, सुशीलकुमार शिंदे साहेब पडले. 5 वर्ष यांचे सोलापूर शहरामध्ये महापौर यांचा होता, 2 मंत्री यांचे होते, खासदार यांचा होता, राज्यात त्यांचं सरकार होतं, केंद्रात त्यांचं सरकार होतं. नुसतं विमानतळाचा प्रश्न जरी आमच्या खासदारांनी सोडवला असता ना तर या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या येऊन सोलापूर शहरामध्ये रोजगार उपलब्ध झाला असता. त्याच्यामुळे मला एक सांगा, स्मार्ट सिटीचा मुद्दा मांडण्यात येतो. स्मार्ट सिटी हे सरकार सोलापूर शहराची दिशाभूल स्मार्ट सिटी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने केलं. सुहासजी, आपण बघतोय की स्मार्ट सिटीचा मुद्दा सुद्धा आपल्या निवडणूक प्रचारामध्ये महत्वाचा दिसतो. स्मार्ट सिटीमध्ये आपण बघतोय की महत्वाचा मुद्दा मांडण्यात येतोय की प्रचारापर्यंत स्मार्ट सिटी आपली झाली. हे चित्र पाहिल्यानंतर सोलापूर शहराचं कशा पद्धतीचं चित्र दिसून येतं जी स्मार्ट सिटी आहे. ज्या अर्थी आपल्याकडे बघतोय कारण रंगभवनचं एक नाव घेतलं जातं, जो रंगभवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय अपेक्षा करता तुम्ही ज्या स्मार्ट सिटी बद्दल बोलताय जो रंगभवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता आहे, रेल्वेच असेल, ही सगळी सुधारणा विमानतळ चालू करू शकणार नाहीत तुम्ही. तुमचं काम राज्य हे चर्चा होत नाही. राज्य तुम्हाला आता प्रश्न विचारणं बंद करावं लागेल. आम्ही जर खोटं बोलत असेल तर तुम्ही वाद घाला, पण आम्हाला एकदा फक्त बोलू दे. स्मार्ट सिटी 10 मिनिटं झालं तुमचंच गोंधळ चालू आहे ना. स्मार्ट सिटी प्रयत्न झाले. स्मार्ट सिटीचा प्रयत्न स्मार्ट सिटी बाबतीत बोलतात स्मार्ट सिटी राज्य मला राज्य तुम्हाला प्रश्न राज्य तुम्हाला प्रश्न विचारणं बंद करावं लागेल मला असं. सुहासजी, आपण बघतोय की स्मार्ट सिटीचा जो मुद्दा भाजपकडनं मांडण्यात येतोय की जी विकास कामं आपण बघतोय की अगदी त्या रंगभवन पासून ते आमची काही उद्यानं जी आहेत त्यामध्ये सगळी सुधारणा झाली. एक काँग्रेसच्या काळामध्ये आपण बघितलं की ही सगळी बकाल अवस्था आमच्या उद्यानांची होती किंवा ज्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, ज्या गोष्टींमध्ये बदल व्हायला पाहिजे होता तो झालेला नव्हता. आणि वर्षानुवर्ष आमच्याकडनं परगावावरनं सोलापूरकर जो नागरिक यायचा तो म्हणायचा की मला हे 40 वर्षापासून हे शहर अशाच पद्धतीचं दिसतंय. हे जे चित्र होतं त्यामध्ये जी सुधारणा होतीये त्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता? फारसा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एक वस्तुस्थिती कशी वाटते सोलापूरकर म्हणून तुम्हाला? आज तुम्ही बघताय सर, विकास झाला पाहिजे, आम्ही पक्ष गटतट बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. परंतु स्मार्ट सिटीचं काम करत असताना ज्या महत्वाच्या रस्त्याची कामं व्हायला हवी होती ती झालेली नाहीयेत. आज तुम्ही बघताय रंगभवन पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे आपण त्याला पार्क चौक म्हणतो, तो रस्ता आमच्या आघाडी सरकारमध्ये परफेक्ट रस्ता होता. तो रस्ता खांदून त्यांनी खराब करून टाकला. आम्ही काय म्हणतो विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. ज्या ठिकाणी विकास झालेला नाहीये त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, तेव्हा म्हणते शहर सुधारणा झाली म्हणून. परंतु जे शहर चांगल्या पद्धतीने विकसनशील असताना सुद्धा त्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी चांगले रस्ते खराब केले. आज तुम्ही बघताय स्मार्ट सिटीचं काम करून देत असताना सगळ्या निविदा त्याच्यामध्ये सगळं कालखंड टाकलेला आहे, त्याचे नियम आणि मर्यादा टाकलेले आहेत. आज तुम्ही बघताय 4.5 वर्ष झाले जो रस्ता तरी 1.5 वर्षामध्ये करायला पाहिजे होता, आज 4.5 वर्ष झालं त्या ठिकाणी रस्ता अजून सुद्धा अद्याप पूर्ण झालेला नाहीये. की आतापर्यंत हे 20 वर्ष असतील किंवा 40 वर्ष असतील काँग्रेस राष्ट्रवादीनी महानगरपालिकेची सोलापूरची सत्ता, महाराष्ट्र राज्याची सत्ता, देशाची सत्ता त्यांनी उभवलेली आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आता जे काही काम चालू आहे केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, या लोकांनी पहिले खाल्लेले खड्डे भरण्यातच वेळ जातोय आमचा. या लोकांनी एवढं काय करून ठेवलं होतं घाण की ते काढण्यामध्येच वेळ जातोय. ते काढता काढता आम्हाला परत पुढचं विजन दाखवायचं, आम्हाला त्याच्यामध्ये पुढचं काम करायचंय. अजून मी हे सांगू शकतो तुम्हाला की सोलापूर खड्डेमय सोलापूर होतं.
धुळीने भरलेलं सोलापूर होतं. प्रत्येक सोलापूरकरांना माहित आहे खड्डे हे गोंधळ कार्यकर्ते बोलल्यासारखं बोलता तुम्ही. करणाऱ्यांना जर तुम्ही मतदान केलं तर कसं सोलापूर वासी तुम्ही अजून पुन्हा एकदा तारा देऊ नका आणि सोलापूरची गोर निराशा करू नका एवढं. महत्वाचे आणखीन आपल्याला बरेचसे प्रश्न आहेत. सोलापूरवासियांची गोर निराशा होऊ लागली. जाधव साहेब तुम्ही बोला. मी काय म्हणतो, मी जर खोटं बोलत असेल, मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो, सलगर कदम तुम्ही ऐकून घ्या, मी काय बोलतो ते ऐकून घ्या. मी जर बोलत असेल खोटं तर याचं उत्तर जनता देईलच आम्हाला. तुम्ही उत्तर देऊ नका. ठीक आहे वैयक्तिक जाऊ नका. तुम्ही आपले प्रश्न गोंधळ काय घालताय तुम्ही? मला काय सांगायचं, तुम्ही बोला. सर माझ्याकडे येताना तुम्ही मग त्यावेळेस मला तशी वेळ पण द्या ना. नाही ते त्यांना मी सूचना दिल्या. तुम्ही बोला. मी सांगत होतो तुम्ही सगळ्यामध्ये आपला वेळ चाललाय. तुम्ही थोडंसं भान राखा एकंदरीत सगळ्या परिस्थिती. सांगू शकत होतो की सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं वातावरण होतं, आमचे मित्र वानकर सर यांनी सांगितलं की पायाभूत सुविधा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कुठलेही उद्योगधंदे किंवा कंपनीज यायला विचार करतात. आज आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल आहे आणि तुम्ही उद्योगधंदे आणण्याबद्दल विचार करता. इथं पहिला पाण्याची सोय करावी लागेल, चांगल्या रस्त्यांची सोय करावी लागेल. जे काय पायाभूत सुविधा आहेत त्या सगळ्या मजबूत केल्यानंतरच बाहेरचे लोक व्यवसायासाठी इथे येतील ना, उद्योगासाठी इथे येतील ना. 8 दिवसात 40 वर्षामध्ये ह्या गोष्टी झाल्या असत्या तर आल्या असत्या ना उद्योग. राज्य नाही एक आपल्या 10 मिनिटं फक्त राहिलेली आहेत. तुम्ही आता विनाकारण घालू नका वेळ. बोला. 40 वर्षामध्ये जर ह्या पायाभूत सुविधा सगळ्या मिळालेल्या असत्या तर सोलापूरमध्ये भरपूर उद्योगधंदे उभारलेले असले असते. आज भारतीय जनता पार्टी शिवसेना या नात्याने मी सांगू इच्छितो की आमचा भर पहिला त्या गोष्टीवरती आहे. ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची सुविधा असेल किंवा लाईट असेल, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही प्रॉपर देऊ शकत नाही. मी सांगू शकतो शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना सोलापूरला 8-8 तास लोड शेडिंग होत होतं. विसरले का तुम्ही? सोलापूरची जनता विसरली? सुशील कुमार शिंदेचा तुमच्या वेळेला उत्तर द्या. मी सांगू शकतो सर, ऊर्जा मंत्री तुमच्या वेळेत मी तुम्हाला विचारतो, केंद्रातील ऊर्जा मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर वीज बिल माफ करू. केलं का त्यांनी? आज कुठल्या ह्याच्यानी तुम्ही मी सांगतो म्हणजे काँग्रेसने सुद्धा बाता मारल्या होत्या. बाता मारल्या नाही, एवढं साफ सपशेल खोटं बोललेले आहेत लोकांना. 40 वर्ष त्यांनी तेच काम केलंय. तुमच्यापर्यंत मी सांगू शकतो धनदांडग्या लोकांची काय माफी केली तुम्ही? शेतकरी हा 5 माझ्या गोरगरीब अडाणी शेतकऱ्यांची हाय घेतली. ही खूप आम्हाला डिबेट मधनं वॉकआउट करावं लागेल ना इलाज. त्यांना बोलू द्या. देवेंद्र फडणवीस आमचे लाडके जे निकष ठेवले आम्ही त्या निकषामध्ये जर केली तर ते तळागाळातील 2-5 एकर 10 एकर मधल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आम्ही केली. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे की जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना चालू राहील. लक्षात घ्या, असा गोंधळ सोलापूरकरांना अपेक्षित नाही. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय,
वानकर साहेब, आपण एक उद्योगधंद्या स्थितीकडे येऊयात. सोलापूरचा एकंदरीत उद्योगाच्या बाबतीत आपण बघत होतो की जेव्हा आमचे सगळे युवक, हा जो मूळ मुद्दा तोच होता की युवक जे आहेत ते आमचे सोलापूर सोडतात. उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आजवर आमच्या सोलापूर शहरात जे घडलं ते खरोखर आपण असं म्हणू की भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांना कुणालाच आपल्याला माफ करता येणार नाही. कारण एक आहे की शिवसेनेच्या हातात आता आपण म्हणू की पालिकेतली सत्ता नव्हती किंवा राज्यामध्ये नव्हती. आपल्या काहीशे प्रमाणात मी आपल्या मताशी सहमत आहे का. सोलापुरातले आम्ही हे उद्योगधंदे बंद पडताना आमच्या नेत्याने उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तुम्ही एक लक्षात घ्या, सोलापूर आपलं गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं. नाही सुहास कदम सर, नाही हे शोभा देणार नाही. मी तुम्हाला अजून सांगतो, नाही हे शोभा देणार नाहीये. मी वारंवार तुम्हाला मी तुम्हाला वारंवार सूचना करतो. नाही मी तुम्हाला जेव्हा वारंवार सूचना करतोय सुहास कदम सर, मी तुम्हाला जेव्हा वारंवार सूचना मी तुम्हाला कदम सर नाही तसा नाहीये. मी तुम्हाला वारंवार सूचना करतोय तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने चर्चेमध्ये सहभागी होत असाल मला वाटेल मी राष्ट्रवादीची काँग्रेसची संस्कृती हीच आहे का. हा मोठा प्रश्न पडला. नाही कुठली संस्कृती आहे मग. तुम्ही चर्चेमध्ये अशा पद्धतीने ओरडताय, गोंधळ घालताय. ही काँग्रेस राष्ट्रवादीची संस्कृती आहे का. त्याला कुठली गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीचा जाणीवपूर्वक मी तो उल्लेख करतोय. वानकर साहेब नाही आपण उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आपण म्हटलेलं होतं की आमच्या कुठलेही मग ते काँग्रेसचे नेते असतील किंवा आपण म्हणू की हे भाजपचे नेते असतील ह्यांना सगळ्यांना सत्ता चांगल्या प्रकारे मिळाली, सत्तेमध्ये मोठ्या पदावर आमचे हे सगळे नेते राहिले, तरी देखील आमच्या उद्योग क्षेत्रामध्ये शांतता भयानता असं चित्र राहिलं. सोलापूरकरांचा विचारच आमच्या या नेत्यांच्या मनाला कधी शिवला नाही का. ह्या बाबतीत जसं सोलापुरातल्या अनेक तरुणांना खंत वाटते तशीच मी त्यांच्या मताची सहमत आहे. मी एक तरुण म्हणून मलाही खंत वाटते की एवढी या सोलापूरचं तुम्ही जर बघितलं, भौगोलिक रचना जर बघितली, इथले बेसिक प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने यापूर्वी जे सोलापूरचे सुपुत्र म्हणून स्वतःला स्वयंसिद्ध त्यांनी सांगतात, त्यांनी जर या बेसिक गोष्टी सोडवल्या असते तर दुर्दैवाने त्यांना आज सुद्धा पाणी आणि विजेवर अशी मत मागायची वेळ आली नसती. एक बेसिक काय 8 दिवसाला जे पाणी तसं नाही तुम्ही नाही तुमचा राज्य तुम्हाला वेळ येणार आहे, तुम्हाला वेळ येणार आहे वेळ नाही कदम साहेब तुम्हाला वेळ देतोय आपण, तुम्हाला वेळ देतोय आपण. संतुलन बिघडलेलं आहे पूर्णपणे. ठीक आहे, ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. आपल्याला तमाम सोलापूरवासी आपलं मूल्यमापन घराघरातून करू लागलेले नाही हे उपयोगाचं ठरणार नाही. हे गल्ली बॉय नाही आहे, हे उपयोगाचं ठरणार नाही. हे उपयोगाचं ठरणार नाही. थोडं शांतता बाळगा. एक लक्षात घ्या, तुमचे जसे पवार साहेबांची स्क्रिप्ट राजसाहेब ठाकरेंकडे चालली आहे, ती बोलक्या बावल्या म्हणून जसं काम करू लागले, तुमचे आम्ही बोलक्या बावल्या नाहीये. प्रकल्पामध्ये सोलापुरातले स्थानिक 10% सुद्धा इथे कामगार भूमिपुत्र 10% लागलेला आहे. 80% ते 90% बिहार आणि युपीचे लोक ते एनटीपीसी मध्ये पूर्ण गावाने वाळून टाकलेला, सर्व राज्यांनी नाकारलेला प्रकल्प सोलापूरच्या पाठीमार्गाचा पाठ शिंदे साहेबांनी केलेला आहे, काँग्रेस राष्ट्रवादीने केलेला. 90% बिहार आणि युपीचे लोक तिथे जात आहेत. इथले रोजगार इथं संधी उपलब्ध न झाल्यामुळं बाहेर जाऊ लागलेले. भूमिपुत्रांना किती टक्के नोकरी दिली याच्याजवळ उदाहरण आहेत काही सर. मी त्या ठिकाणी भेट दिली आहे. मी एनटीपीसी प्रकल्पाला स्वतः भेट दिलेली आहे. मी एनटीपीसी प्रकल्पाला भेट देऊन तिथली मी माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर एक धक्कादायक बाब निदर्शनास तिथे आलेली आहे की त्या ठिकाणी 80%च्या वर युपी आणि बिहारचे परप्रांतीय त्या ठिकाणी नोकरीला आहेत, पण स्थानिक त्या ठिकाणी 20% सुद्धा आपल्याला दिसणार आहे. काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची अवस्था टांगा उलटी घोडे फरार अशी झालेली आहे. का, त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. संबंध महाराष्ट्रातलं चित्र जर आपण बघितलं
तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा मुलगा जो काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे त्यांचा मुलगा आज भाजपच्या दावणीला आमच्या जवळ आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आलेलो आहोत. आम्ही या देशाच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर आज आम्ही एकत्र आलोय. आमचा धर्माचा मुद्दा नाहीये, तो आमचा रोजगाराचा मुद्दा आहे, आमचा विकासाचा मुद्दा आहे. आतंकवादाचा मुद्दा म्हणा, आतंकवादाचा मी आज सांगू शकतो सर. पाणी दिलं का आतंकवादी, रस्ते केले का पाकिस्तान, रोजगार दिला का देश खतरे में. एकत्र पदव्या पदव्या वाटलं तुम्ही देश सोलापूरमध्ये टाकून दिलेला एनटीपीसीचा प्रकल्प त्यांनी आणला शिंदे साहेबांनी. तसा टाकून दिलेला एखादा तरी प्रकल्प तुमच्या सरकारच्या काळामध्ये तुमच्या 2 मंत्री तुमच्या खासदारांनी राष्ट्रवादी तुम्ही सांगा ना कुठे केलं तुम्ही मला स्मारक केलं स्वारजी नाही महत्वाचा विषय स्मारक केलं राज्य समाजाला आरक्षण दिलं का मराठा समाजाला आरक्षण दिलं सगळ्या समाजाची शेवटचा प्रश्न असा आहे स्वारजी आपण एक बघितलं सरळ सरळ आज आपण नाही एक आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्यानं जातीवादाचा आरोप होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचं जर एकंदर आपण सगळं हे संघटन बघितल्यानंतर ही वस्तुस्थिती सगळी पटते का? तुम्हाला मी सांगू इच्छितो की आणि अशा पक्षानं आमचे पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्रित घेऊन आतापर्यंत आम्ही आमचा पक्ष मजबूत केलेला आहे आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा सत्ता सुद्धा भोवलेली आहे. आमचा अजेंडा एकच आहे, सर्वधर्म समभाव. आमच्या पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी प्रत्येक जाती धर्माच्या युवकाला घेऊन, युवतींना घेऊन, ज्येष्ठ नेत्यांना घेऊन ह्या पार्टीची स्थापना केलेली आहे आणि काँग्रेसची सुद्धा मानसिकता तीच आहे, काँग्रेसचा सुद्धा अजेंडा तेच आहे. परंतु जातीवादी पक्ष कोण आहे मला सांगतो जे स्वतःला पक्ष धर्मनिरपेक्ष स्वतःला जे धर्मनिरपेक्ष पक्ष समजतात त्यांचीच ही थेट टीका आहे राष्ट्रवादी काँग्रेसवरती. अहो सर आज तुम्ही जनतेला माहिती आहे ना आज वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीची थेट टीका होती राष्ट्रवादी काँग्रेसवरती की हा पक्ष जातीवादी आहे. धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सगळ्या समाजाला एकंदरीत आपण बघतोय राष्ट्रवादी पक्षाने केले सर. महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आमचे जे युवा पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. सोलापूरकरांच्या अपेक्षा विकासाच्या होत्या, अर्थात अजूनही ही विकासाची प्रतीक्षात आहे. शेवटी विकास मुद्दा असा आहे की त्याची पूर्तता कधी होणार नाही, पण त्या दृष्टीनं पावलं पडणं हे महत्वाचं आहे. सोलापूर शहराच्या बाबतीत काही गणितं चुकली असतील, पण कुठंतरी सावरण्याची निश्चित गरज होती. पण आमच्या इकडं एकंदरीत सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर आभावानं असं दिसतं की या विकास कामांकडे आमचं दुर्लक्ष झालं. एक होतं अपेक्षित की जर नेत्यांचं या विकासाकडे कुठं दुर्लक्ष होत असेल किंवा नेमका विकास शेवटी एक आहे की डेव्हलपमेंट जरी करायची म्हटली तर ती नेमकी कशा पद्धतीनं हा देखील एक समोर प्रश्न असतो. आणि अशा वेळेला आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांचा एक एकत्रित प्रयत्न असतो, कारण ह्यांनी ग्राउंड लेवलचे आहे ते पाहिलेलं असतं. आज जे आमचे सगळे युवा पदाधिकाऱ्यांना आपण निमंत्रित केलं, या सर्वांचा एक लोकांशी चांगला असा दांडगा संपर्क राहिलेला आहे. आणि प्रत्येकाने यातले प्रत्येक जण आहेत, विठ्ठल बांदकर आहेत की जे युवा सेनेचे शहर प्रमुख आहेत, संदीप जाधव आहेत भाजपाचे मीडिया प्रमुख आहेत, राज सलगर प्रवक्ते आहेत काँग्रेसचे, त्याचप्रमाणे सुहास कदम राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. या प्रत्येकाने ग्राउंड लेवलला एक मोठं काम केलं आणि हिरहिरीनं आपली इथं बाजू मांडताना विकासाच्या बाबतीत आणखीन आमची जी प्रतीक्षा आहे ती कुठेतरी पूर्ण व्हावी असं मांडण्यात आलं. पण हे होत असताना शेवटी एक राजकीय अभिनिवेश असतोच आणि या माध्यमातून एकमेकांवरती एक आरोप प्रत्यारोप जे म्हणतो आपण राजकीय, ते साहजिक एक प्रतिक्रिया आहे. पण निश्चितच हे जे आमचे चौघे युवा पदाधिकारी आहेत या प्रत्येकांना युवा वर्गाची निश्चितच काळजी आहे आणि जो विकास अपेक्षित आमच्या युवा वर्गाच्या मनात आहे किंवा सोलापूरकरांच्या मनात आहे ते तो चांगला जाणून आहे. आणि आजपर्यंत या सगळ्यांनी आमच्या राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा केलेलाच आहे.
आणखीन यांनी जर जोर लावला या चौघाही आमच्या पदाधिकाऱ्यांनी तर निश्चितच जे सोलापूरचे म्हणून कायम राहिलेले प्रश्न आहेत ते सुटायला हरकत नाही आहे. आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मला एकच वाटतं की प्रत्येक वेळा आमच्याकडे निवडणुका आल्या आणि गेल्या बरीचशी आश्वासनं दिली आणि संपली सुद्धा, त्या बाबतीत गांभीर्याचं पाळलं गेलं नाही आपण दुर्दैवाने म्हणूयात. पण आता वेळ आली आहे की ज्या सोलापूरकरांच्या अपेक्षा आहेत त्याकडे जर समजा दुर्लक्ष झालं आता इथून पुढे तर ते मात्र आमच्या सोलापूरकरांना परवडणारं नाही आहे. आणि निश्चितच या सगळ्या पातळीवरती आमचे जे सगळे युवा पदाधिकारी या चर्चेमध्ये सहभागी झाले ते निश्चितच येत्या काळामध्ये आपली प्रभावीपणे बाजू मांडतील. आजपर्यंत त्यांचं जे कार्य आहे ते अशाच पद्धतीनं पुढे राहील आणि चांगल्या पद्धतीने ते आपापल्या पक्षाकडे मांडतील आणि लोकांचा जो विकासाची जी अपेक्षा आहे ती निश्चितच पूर्ण होईल. या चर्चेमध्ये युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर सहभागी झाले, त्यांचे मनपूर्वक असे आभार. त्याचप्रमाणे भाजपाचे मीडिया प्रमुख जे आहेत संदीप जाधव ते सहभागी झाले. सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांनी बाजू मांडली याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे आभार. प्रवक्ते जे आहेत काँग्रेसचे राज सलगर, नेहमीच एक आक्रमक होऊन ते बोलणं असतं तर इथं त्यांनी आता आपण ज्याला म्हणू की त्यांनी सौम्यपणे आपले काही बाजू मांडले असंच आपण या ठिकाणी म्हणूयात. आणि विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सुहास कदम हे देखील या चर्चेमध्ये सहभागी झाले. या चौघांचे मनपूर्वक असे आभार. आणि सोलापूरकरांचा जो विकासाची जी अपेक्षा आहे ती मात्र आपण आपल्या पक्षाकडे मांडावी हेच मला आता या व्यासपीठावरून या चौघांनाही सांगणं आहे. आणि निश्चितच हे या चौघांचं जे कार्य आहे ते ज्याला असं म्हणू की राजकीय ज्या मर्यादा आहेत त्या ओलांडून हे सगळे कार्य करणारे आमचे पदाधिकारी आहेत. निश्चितच या व्यासपीठावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असतील पण मनामध्ये प्रत्येकाच्या विकासाचीच एक परिभाषा आहे, भावना आहे आणि निश्चितच ही पूर्ण व्हावी हीच एक अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि महासंग्रामाच्या आजच्या या भागामध्ये इथंच थांबतोय. पदाधिकारी जर सर्व सहभागी झाले मनपूर्वक असे सर्वांचे आभार. धन्यवाद.